श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासना मात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज राजाधिराज रामचंद्र महाराज महारुद्र हनुमान की मंगलमूर्ती। जय जय रघुवीर सद्गुरुनाथ महाराज की। हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम। कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर। गोकुल संकटहारी राजा राम गोकुल संकटहारी राजा राम गोकुल संकटहारी राजा राम। हरि जय जय हरि जय जय राम राम कृष्ण हरि
हरे हरे साग पग सा साग पद पग सा साग पद निर पद पग सा साग पद सा निर पग सा हरि जय जय हरि जय जय राम शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीना गत दीना गत दीना शरणागत दीना गत दीना गत दीना शरणागत दीना चरणी करुणा दृष्टी निहारी राजाराम करुणा दृष्टी निहारी राजाराम हरि जय जय हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय हरि जय जय हरि जय जय राम श्री सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम सीताराम बालकृष्ण चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो राजा राम राजा राम राम सीताराम राम बालकृष्ण चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो कीर्तन संग्य रंगात देहवा गोरे कीर्तन संग्य रंगात देहवा गोरे राजा राम सीताराम बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो राजा राम चरणी स्वरूपी मन है स्वरूपी 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 मन
स्वरूपी मन राविता सौख्य आम्हा स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन गे लाविता मन गे लाविता मन गे लाविता स्वरूपी 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 मन स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधाधिक जाती निज धाम हो काम क्रोधाधिक जाती निज धाम राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो सारा सारवदविता सद्गुरुराया 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 सारा सार वदविता सद्गुरुराया मंगलधाम मंगलधाम जीवन नरहरि पाया राजा राम सीताराम बालकृष्ण चरण लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी सद्रूप चिन्मय नारायण रूप धाऊ रूप धाऊ रूप धाऊ रूप धाऊ सद्रूप चिन्मय नारायण सद्रूप चिन्मय नारायण सद्रूप चिन्मय नारायण सद्रूप चिन्मय नारायण क्या बात है सद्रूप चिन्मय नारायण 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 सद्रूप चिन्मय नारायण रूप धाऊ थोडं कमी अधिक झालं तर रागवू नका म्हणजे जास्त गायले फारच नमनात वेळ काढते असं वाटलं तर तुम्ही रागावलात तरी चालेल पण आज मी किती वर्षांनी इथं उभी हो इथं म्हणजे आधी तिथं होते आता इथं आधी तिथून बघायचे आता असं बघतो
असं वाटतंय. पण असं म्हणायला हरकत नाही की या जागेवरचं माझं पहिलंच कीर्तन, कारण जागा बदलली आहे ना. इथे बरीच केली, बरीच म्हणजे बरीच केली, इयत्ता 10वीपासून केली. आज थोडासा घसा पण ठीक नाही आहे, बसलेला आहे. काकूंना म्हणलं होतं की म्हणलं काय करू, एक तर शूटिंग चालू आहे, घसा बसलाय, पण संधी पण सोडायची नव्हती. कारण गेल्या वर्षी 27 नोव्हेंबरला मी कीर्तन केलंय मठात. तुम्ही म्हणाल तुझ्या कसं लक्षात, त्या दिवशीचा एक व्हिडिओ काढला होता मी आणि तो यूट्यूबवर टाकला होता त्याच तारखेला. त्यामुळे बरोबर 1 वर्ष 1 महिन्यानी मिळालेली कीर्तन सेवा आहे. बरं, याच्या पुढे किती वर्षांनी मिळेल माहिती नाही. आता काही पूर्वीसारखं राहिलं नाही की काकांचा फोन आला, नम्रता ये, कोणी आलेलं नाही की निघाले लगेच. आता मठात इतकं बुकिंग आहे की पुढे 6-6, 8-8 महिन्याची कीर्तनं ठरली. त्यामुळे काय गॅरंटी नाही परत कधी उभं राहायला. त्यामुळे म्हटलं काकूंना ही संधी मी सोडणार नाही. आणि सगळी माझीच माणसं, सगळ्या आज्या, सगळ्या मावशा, काका सगळे माझेच आहेत. थोडासा फरक माझ्यातच झालेला आहे. पुन्हा एकदा आई झाल्यामुळे बऱ्याच गोष्टी मधल्या काळामध्ये झालेल्या आहेत. पण तरी सुद्धा अजूनही महाराजांच्या कृपेने कीर्तन सेवा सुरू आहे. हे खरोखर सद्गुरूंची कृपा आहे. सगळ्यांचं सहकार्य आहे, ही सुद्धा त्यांचीच कृपा आहे. सद्रूप चिन्मय नारायण, सद्रूप चिन्मय नारायण. सद्रूप चिन्मय नारायण रूप धाऊ, तन्मय हो आणि बलवंत प्रेम गाऊ रे. राजा राम चरणी लक्ष लागो, सीताराम चरणी, राजा राम चरणी, बालकृष्ण चरणी लक्ष लागो. राजा राम चरणी राजा राम चरणी लक्ष लागो, बालकृष्ण चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष लागो, चरणी. चला, राम 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 राम, सीताराम सीताराम बोला. राम 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 राम, सीताराम सीताराम. आवाज. राम 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 राम, सीताराम सीताराम. राम 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 राम, सीताराम सीताराम. राम 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 राम, सीताराम सीताराम बोला. राम 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 राम, राजा राम सीताराम. राम 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 राम, सीताराम 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 सीताराम. राम राम राम, सीताराम सीताराम. राम 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 राम, सीताराम सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की, महारुद्र हनुमान की, मंगलमूर्ती. जय जय रघुवीर, देवर्षि नारद महाराज. सद्गुरुनाथ महाराज की, अनंत कोटी ब्रह्मांड नायक बोला. राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज की, श्री ब्रह्मानंद गुरु महाराज की, मंगलमूर्ती.
कीर्तन एकादशीच्या निमित्तानं आहे, बरोबर ना? कालच महाराजांची पुण्यतिथी झाली आहे. गेले 8-10 दिवस झाले आपण महाराजांच्या उत्सवातली नियमितपणे कीर्तनं ऐकताय. मला निश्चित खात्री आहे की प्रत्येकानं महाराज, सद्गुरू या संदर्भातलंच काहीतरी विषय मांडलेले असणार आहेत. त्यामुळे बरंच ऐकून तुमचं झालेलं आहे, पण मी सुद्धा तुमची ती लिंक न मोडता तोच विषय पुढे कंटिन्यू करणार आहे. फक्त गुरुवार आहे आज, बरोबर ना? त्यामुळे दत्तगुरूंचं स्मरण आपल्या सगळ्यांकडनं होईल असं एक चरित्र सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ते सुद्धा आपण ऐकलेलं आहेच. आता इतकी वर्ष तुम्ही कीर्तन ऐकताय की सगळं ऐकलेलं आहे हो. लोक म्हणतात खूप ऐकलंय हो, आम्ही खूप ऐकलंय. अहो पण ऐकलेलं परत परत ऐकावं लागतं. कारण काय असतं, बुद्धीवरती धूळ चढते. थोडा बारीक करा बरं. व्यवहारातल्या त्याच गोष्टी आपण परत 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 करतो, त्याचा आपल्याला कंटाळा आहे का? सांगा बरं. अहो भाताचा आपल्याला कंटाळा आहे का? सांगा बरं. बघा, सकाळी भात, बरोबर आहे, संध्याकाळी भात. बरं, संध्याकाळी शिल्लक राहिला तर दुसऱ्या दिवशी बघा फोडणीचा भात. मग भाताचा आपल्याला कंटाळा आहे का? मग तसंच आहे, कीर्तनातल्या त्याच गोष्टींचा कंटाळा येता कामा नाहीये. अर्थात आपण सगळे अतिशय प्रेमाने निष्ठेने ऐकणारी, नियम करणारीच मंडळी आहात. तेव्हा आपल्या सगळ्यांच्या पाठातला परिचयाचा आणि अगदी तोंडपाठ असलेला अभंग म्हणणार आहे. चला. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. काल हाच अभंग ऐकला की काय? चिंतन वेगळं असणार आहे. अहो आपण जे सँडविच खातो, कच्ची दाबेली खातो, ते फक्त वरचा ब्रेड बदललेला असतो, भाजी तीच असते. त्यातलं एकही वाक्य यात नसणार आहे. अजून काय सांगू? आता ऐकाल ना? मी आधीच म्हटलं होतं पूर्वरंग अभंग ऐकलेलाच असणार आहे. पोहे सगळ्याच घरात करतात की नाही सांगा? आपल्या प्रत्येकाच्या घरात पोहे करतात. पण मला खरं सांगा, प्रत्येकाच्या घरातल्या पोह्याची चव वेगळी असते की नाही? मग का? आता पोहे तेच असतात, फोडणीचं साहित्य तेच, बटाटे सेम, मिरची तीच, सगळं सेम असतं, तरी प्रत्येकाच्या घरातले पोहे वेगळे लागतात. तसंच आहे, काही घरामध्ये पोहे देण्याची पद्धत पण काही वेगळी असते बघा. आपल्यासारखी सामान्य माणसं ती पटकन एखाद्या स्टीलच्या डिशमध्ये पोहे चमचा देतात. पण काही घरामध्ये बघा छान अशी क्रॉकरी असते, छान असा काचेचा बाऊल किंवा काचेची डिश, काचेचा चमचा. त्यातही व्हरायटी असते. काही जण मटार पण घालतात पोह्यामध्ये, काही जण वांगी वगैरे पण घालतात. मी खाल्लेले आहेत वांगी पोहे म्हणून म्हणते. काही जण फ्लॉवर पण घालतात. हां, सज्जनगडावर वगैरे तुम्ही गेलात तर गोंदवल्याला तिथे कोबी पण घालतात बघा पोह्यांमध्ये, कारण तिथे कांदा चालत नाही, त्याच्याऐवजी कोबी पण घातला जातो. बास. आता ते म्हणतात की मी सिमला मिरची घातलेले पण पोहे खाल्ले. म्हणलं एवढं नको. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. धरावे ते पाय आधी
धरावेत पाय आधी 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 सद्गुरु वाचोनी सापडे आपणा सारिखे करीती तात्काळ आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयाला नाही काळ वेळ तयाला गे तयाला गे सद्गुरु वाचोनी सापडे तू का म्हणे कैसे आंधळे है जन तू का म्हणे कैसे आंधळे है जन तू का म्हणे कैसे तू का म्हणे कैसे आंधळे है जन गेले विसरून खऱ्या देवा गेले विसरून खऱ्या देवा सद्गुरु वाचोनी सापडे सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय सापडे ना सोय आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर बोला कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज मंगलमूर्ती सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी अभंग पाठ आहे असं म्हणालात ना खूप वेळा ऐकलेला आहे मग डायरेक्ट शेवटची ओळ म्हणते तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा आता मधलं जे आहे ते निरूपणाच्या ओघानं सांगते
श्रीमद जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. 4 चरणांचा फक्त अभंग आहे, पण 2 चरण असलेल्यांनी आयुष्यामध्ये कुणाचे चरण धरावे याचा फार छान उपदेश तुकोबा करतात. बघा, तुम्हा आम्हाला पाय धरण्याची सवय आहे बरं का, अगदी आहे. तुम्हाला मला पाय धरण्याची सवय नक्की आहे, पण कुणाचे पाय धरू नये हा विवेक आपल्याकडे नाही. त्यामुळं होतंय काय, आपलं सगळं जीवन नको त्याचे पाय धरण्यातच चाललेलं आहे. त्यामुळे जीवनाच्या खऱ्या कल्याणापासून आपण वंचितच राहतो. आणि म्हणून आजच्या अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकोबाराय तो विवेक जो आहे मध्यम, तो विवेक या अभंगामधून जागा करतात की बाबा रे, सद्गुरु वाचून सापडेना सोय, आणि म्हणून धरावे ते पाय आधी आधी. फार छान लिहितात तुकोबा. वास्तविक तुकोबांबद्दल मी काय बोलू, साक्षात परब्रह्माशी ज्यांची तुलना करावी असे आमचे श्रीमद जगद्गुरु तुकोबाराय. महाराजांबद्दल काय बोलू आणि किती बोलू सांगा. अहो, जातीनं वाणी होते आपल्याला माहिती आहे, पण ज्या माणसाची वाणी वेदांत बोलते त्या माणसाला हा वाणी आहे असं तरी कसं म्हणावं सांगा ना. असे तुकोबाराय सांगतात की काय करायचंय, सद्गुरु वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. या अभंगामध्ये गुरुचं महात्म्य सांगतात तुकोबाराय. मुळामध्ये सद्गुरु आणि सत्शिष्य, आणखी सोपं करून सांगते, गुरु आणि शिष्य हे जे नातं आहे ते अत्यंत पवित्र मानलं जाणारं नातं आहे. मान्य आहे की नाही सांगा. अत्यंत पवित्र. या नात्याला कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाचा विरोध कधीच आढळत नाही बघा, कधीच नाही. उलट आपल्याला असं दिसेल की हे जे गुरु शिष्याचं नातं आहे, अहो ते आजपर्यंत सगळ्यांनी शिरोधार्य मानलेलं आहे. बरं, नुसतं मानलं नाही बरं का, तर या नात्याच्या पावित्र्याचे दाखले ऐकताय ना, जागोजागी आढळून येतात आपल्याला. तुम्हाला सांगू का, आपल्या भारतवर्षामध्ये तर गुरु शिष्याच्या नात्यांचा आदर्शच आहे चालता बोलता, असं म्हणायला हरकत नाही. बघा, एका आर्येमध्ये कवी वर्णन करतात, जोड्या गुरु शिष्यांच्या, जोड्या गुरु शिष्यांच्या, आर्यावर तात दिव्य आढळते. जोड्या गुरु शिष्यांच्या आर्यावर तात दिव्य आढळते. पुढे ऐका, गोरख मच्छिंद्रा परी तैसा ज्ञानास जाण निवृत्ती. बरं का मंडळी, पूर्वी आपल्या देशाला आर्यावर्त म्हणायचंय. आर्य म्हणजे सुसंस्कृत, ज्यांना संस्कृती आहे असे लोक, की ज्या जीवन पद्धतीमध्ये जीवनाच्या मूलभूत कल्याणाची व्यवस्था साठवलेली आहे अशी जीवन पद्धती. आणि या जीवन पद्धतीमध्ये तळमळ लागलेला साधक आणि त्याला योग्य मार्गदर्शन करणारा शिक्षक, अशा किती जोड्यांचं म्हणाले वर्णन करावं. गोरख मच्छिंद्रापरी, मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ, निवृत्तीनाथांचे ज्ञानदेव. अहो, यांची नावं पण एक एकटी घेता येत नाहीत.
तुम्हाला सांगू का, कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याकडे एक फार अभूतपूर्व गोष्ट आहे, नीट ऐका. गुरुचं नाव घेतल्याशिवाय, गुरुचं नाव घेतल्याशिवाय शिष्याच्या नावाला पूर्णताच नाही. बरोबर आहे? पुढे ऐका काय म्हटलं मी. गुरुचं नाव घेतल्याशिवाय शिष्याच्या नावाला पूर्णताच नाही आणि शिष्याचं नाव सांगितल्याशिवाय गुरुची महती कळत नाही. असा अभूतपूर्व योग आहे. तर अशा कितीतरी जोड्या या आर्यावर्तामध्ये होऊन गेल्या. अजून बऱ्याच जोड्यांचं वर्णन कवी करतात. एका जनार्दनाचा, एका जनार्दनाचा, तुम्हाला कळलं, नाम्या तैसा से विसोबाचा, शिवबा दासाचा, शिवबा दासाचा, झाला नोरेन रामकृष्णांचा. राम राम सीतापते राम राम, राम राम सीतापते राम राम, राम राम रघोत्तमा राम राम, राम राम हरे हरे राम राम. एका जनार्दनाचा, जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ, नाम्या तैसा असे विसोबाचा, विसोबांचे शिष्य नामदेव महाराज, शिवबा दासाचा म्हणजे समर्थांचे शिष्य शिवबा. आणि अगदी आधुनिक काळापर्यंत चालत आलेला हा प्रवाह ते म्हणजे रामकृष्णांना लाभलेले विवेकानंद. आता ही सगळी झाली उदाहरणं, बरोबर आहे, ही सगळी उदाहरणं झाली. पण या उदाहरणांच्या मागे असलेली काही सिद्धांतिक भूमिका, गुरुचं अनन्यसाधारण आपल्या आयुष्यामध्ये असलेलं महत्त्व सांगताना आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात. सद्गुरु वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. फार छान शब्द वापरलाय महाराज. म्हणाले सद्गुरूंशिवाय जीवनामध्ये सोय नाही. म्हणजे काय? सद्गुरूंशिवाय जीवनामध्ये कल्याण नाही. लक्षात घ्या, सोय या शब्दाचा अर्थ कल्याण. सद्गुरूंशिवाय सोय नाही म्हणजे सद्गुरूंशिवाय कल्याण नाही. नाही तर सोय या शब्दाचा अर्थ अजून एक सुद्धा आहे. आपण बघा, प्रत्येक जण आपापली सोय पाहतो की नाही? हो म्हणा. जे लवकर येणार आहेत ते पटकन कठड्यावर बसून घेतात, आपली आपली सोय. जे उशिरा येतात त्यांना खुर्ची मिळत नाही. आणि म्हणून आपली सोय बघायची असेल तर त्याकरता काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. खरं आहे की नाही? सद्गुरुनाथ महाराज की. आवाजाला काय झालं? सद्गुरुनाथ. बरोबर आहे. 10 दिवस तुम्ही ऐकताय, रोज जय जयकार करायचा सोपं आहे का? डास फोडतायत मला. माझं काहीच म्हणणं नाही, तुम्ही काय म्हणताय मला कळत नाहीये. काय होतंय काय? नाही, लावा, डास चावतात, ते बंद करूच नका तुम्ही. नाही असू नये. किंवा तो लावूया का? हा बंद करा काका आणि तो लावा.
चला, सगळ्यांचं लक्ष आहे का माझ्याकडे? सगळे ऐकताय का शेवटपर्यंत? नेमकं पुढं बसलेलीच नीट ऐकत नाही. तो तिकडचे बघा लगेच हात करतायत मला. त्यांना जीवाचे कान करून ऐकायला लागतंय. राहू दे, पुढे घ्या थोडं. सद्गुरुनाथ महाराज, आवाज, सद्गुरुनाथ, सद्गुरुनाथ. मी सांगत होते की सोय या शब्दाचा अर्थ सांगत होते. बघा ना तुम्ही, प्रत्येक जण आपापली सोय पाहतं. आपण जेव्हा कार्यालयामध्ये, लग्न समारंभामध्ये, कुणाच्या कार्यालयात जेव्हा राहण्याचा आपल्याला प्रसंग येतो, काही लोकांना सवय असते बघा, आधीच गाद्या लपवून ठेवायच्या, चादरी लपवून ठेवायच्या, उशा ठेवायच्या, म्हणजे बाकीच्यांना मिळो न मिळो. काही म्हातारी माणसं असतात, त्यांना मिळो न मिळो, आपली आपली सोय पाहायची. मी यासाठी हे उदाहरण दिलं की तुम्हाला सोय या शब्दाचा पटकन अर्थ कळावा. तुमच्या लक्षात आलं ना? चला पुढे सांगायचं असं की सद्गुरूंशिवाय सोय नाही, पण ती सोय या अर्थाने हा शब्द वापरलेला नाही. महाराज म्हणाले सद्गुरूंशिवाय सोय नाही म्हणजे सद्गुरूंशिवाय कल्याण नाही. आणि म्हणून त्यांचे पाय धरा, धरावे ते पाय आधी आधी, असा कळकळीचा उपदेश या अभंगामध्ये केलेला आहे. बघा, तुमच्या माझ्या जीवनामध्ये गुरुचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुमच्या माझ्या जीवनात हा गुरु जो आहे तो कसा केंद्रस्थानी बसलाय याचं उदाहरण सांगताना शंकराचार्य म्हणाले, अनंत संसार समुद्र तारा नौका इताभ्याम स्थिर भक्तिराभ्याम वैराग्य साम्राज्य पूजनाभ्याम नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम. सद्गुरुनाथ. फार छान उदाहरण दिलं बरं का. बघा, आकाशामध्ये नभोमंडळामध्ये जे सगळे अनंत ग्रह तारे जे आहेत, तर त्यामध्ये गुरुचं काय बळ आहे, गुरुचं काय स्थान आहे हे म्हणाले बघा शंकराचार्य. आपल्याला माहिती आहे की अनंत जे तारे ग्रह जे फिरतायत सूर्याभोवती, पृथ्वीभोवती, त्यामध्ये गुरु हा सगळ्यात मोठा ग्रह आहे बरं का, सगळ्यात मोठा. आणि असा आहे हा गुरु की जो आपल्याला लघु ठेवत नाही. आता बघा, एक उदाहरण देते. आपल्या घरामध्ये आपल्या नातवाचं जेव्हा मौंजी बंधन करायचं असतं, मौंज जेव्हा करायची असते मुलाची, तेव्हा आपण काय करतो? त्याची जन्मपत्रिका पाहतो आणि त्या जन्मपत्रिकेवरून त्याला गुरुबळ आहे का, गुरुचं पाठबळ त्याला आत्ता आहे का, लाभतंय का, आणि मग आपण मौंजी बंधन संस्कार करतो. मग मला असं सांगा बरं, मला सांगा मौंजी बंधन का करायचंय? त्याला विद्याभ्यासासाठी पाठवायचंय, बरोबर? विद्या ग्रहण करण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी त्याला पाठवायचंय. मग त्याला गुरुचं पाठबळ आहे का हे आपण बघतो. मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, आकाशातल्या गुरुचं पाठबळ आहे का हे आपण बघतो, म्हणजे बघायला पाहिजे. मग मला सांगा, पृथ्वीच्या पाठीवरच्या गुरुची कृपा नको का असायला? आणि म्हणून एखादी गोष्ट शिकायची आहे, एखादी गोष्ट आत्मसात करायची आहे, एखाद्या विद्येमध्ये निपुण व्हायचं आहे, कुशल व्हायचं आहे, पारंगत व्हायचं आहे, तर फार मोठी अशी काही सामुग्री कवींनी दिलेली आहे. ती जर आपल्याजवळ असेल तर विद्या ग्रहण करणं सहज शक्य होतं. कवी म्हणाले बघा, स्थिरा बुद्धी तैसा
स्थिरा बुद्धी तैसा नियमितपणा संग बरवा. अहो उत्साहाचा खळखळ जरा नित्याची नवा. सदा ज्ञान प्रेमा कुतूहल नवे सरलता. असा श्रद्धा योगी गुरुश्री भजुनी तोषी विबुधा. गोपाल कृष्ण महाराज. हे काल ऐकलेलं नाहीये ना? नाही तर मी बदलते बाबा, कारण मला आता भीतीच वाटायला लागली. म्हणलं अरे तेच नको व्हायला. खरं तर आपल्याला विस्मरण नावाचा असा महाभयंकर स्थायी भाव आपल्या सगळ्यांचा आहे. काल कुठली भाजी खाल्ली हे आपल्याला आठवत नाही. मी तुम्हाला विचारलं, सांगा बरं पटकन, परवा कुठली भाजी खाल्ली? सांगा आता, परवाचं आठवतंय का? अहो बाजारातनं एखाद्यानी 4-5 गोष्टी सांगितल्या, नेमकी महत्वाची आपण विसरलेले असतो. अगदी नेमकी महत्वाची, आणि आपण म्हणतो सुद्धा नेमकी तीच राहिली. मग मला सांगा, विसरणं हा आपला स्थायी भाव आहे. तरी पण आता कालचं लेटेस्ट आहे ना, असं नको व्हायला म्हणून विचारणं. असो, स्थिरा बुद्धी तैसा. काय म्हटलं मी? सगळ्यात पहिली गोष्ट काय पाहिजे माहिती आहे का शिष्याकडे, ज्याला गुरु करायचा आहे? स्थिरा बुद्धी. स्थिर बुद्धी पाहिजे. मराठीत सांगू, नाचरेपणा नको. सद्गुरुनाथ महाराज. छान आहे की नाही शब्द? आवडला की नाही तुम्हाला? स्थिर बुद्धी पाहिजे. स्थिरा बुद्धी तैसा नियमितपणा संग बरवा. नियमितपणा पाहिजे. मग तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या, त्यामध्ये नियमितपणा पाहिजे. आता तुम्ही बघा कसे नियमाने वर्षानुवर्ष ऐकताय. खरं तर काल सलग 10 दिवस तुम्ही महाराजांच्या उत्सवातली कीर्तनं ऐकली आहेत. तरी पण आज लगेच एकादशीला एवढे सगळे संख्येने आलाय. नाहीतर काही जण म्हणले असतील 10 दिवस खूप ऐकलंय हो. नाहीतरी आज परत त्यांनी सद्गुरूच सांगितलं तर काय घ्या. पण नियमितपणा पाहिजे. कुठली गोष्ट घ्या, व्यवहारात पण असंच आहे, परमार्थात पण असंच आहे. गाता गळा, शिंपता मळा आणि लिहिता हातोळा. आता त्याच्यावर निरूपण करत नाही, कारण माझा आजचा विषय राहील. आणि म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट स्थिर बुद्धी. लक्षात आलं? दुसरी गोष्ट नियमितपणा. पुढे स्थिरा बुद्धी तैसा नियमितपणा संग बरवा. अहो उत्साहाचा खळखळ जरा नित्याची नवा. तिसरी गोष्ट म्हणजे उत्साह पाहिजे. अमकी एक गोष्ट मला शिकायची आहे, अमुक एक गोष्ट मला माहिती नाही आहे, आणि नवीन काही मला शिकायला मिळणार आहे, आणि म्हणून उत्साह पाहिजे. चौथी गोष्ट नित्य नवीन जाणून काहीतरी घ्यायचं, याबद्दल कुतूहल पाहिजे. आणि 5वं मुद्दाम ऐका, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्या गुरुवर श्रद्धा पाहिजे. नितांत श्रद्धा पाहिजे. बस एक गोष्ट सांगते, आमकी एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, याच्यावरही श्रद्धा पाहिजे. काळजीपूर्वक ऐका. आमकी एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, यावरही श्रद्धा पाहिजे. आमकी एक गोष्ट मला माहिती नाही आहे, यावरही श्रद्धा पाहिजे. मग जे माहिती नाही आहे त्याबद्दल कोणाला तरी विचारायला जाण्याची नम्रताही पाहिजे. सद्गुरुनाथ महाराज की आवाज. सद्गुरुनाथ, सद्गुरुनाथ. तुम्ही मला विसरू नाही म्हणून मी माझं नावाची आठवण करते. मला माहिती आहे तुम्ही विसरूच शकत नाही मला. नेने घाटावर नाही भेटलं तरी बाहेर सगळीकडे जिथे जिथे सगळेजण भेटतात, इतका आनंद होतो, इतका आनंद होतो. आणि आवर्जून सगळे सांगतात, नम्रता तुझं कीर्तन आहे ना म्हणून आम्ही आलो. याच्यापेक्षा आणखी काय प्रेम असतं सांगा. असो, सांगायचं असं की या सगळ्या गोष्टी घेऊन बघा, जो विद्यार्थी गुरुकडे जाईल त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, अजिबात नाही. समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये लक्षणच देतात शिष्याची गुरु. अगदी समर्थ सांगतात, मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु
वचनी विश्वास पूर्ण अनन्य भावे शरण या नाव सच्शिष्य। बघा फार छान लिहितात समर्थ मुख्य सच्शिष्याचे लक्षण काय? सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण। बस महाराजांनी सांगितलंय ना, जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण। विश्वास पाहिजे। ज्या अर्थी महाराज म्हणतायत की तुम्ही फक्त नाम घ्या, तुमच्या मागे पुढे सांभाळत मी उभा आहेच, या वचनावर आपली पूर्ण श्रद्धा पाहिजे, पूर्ण विश्वास। शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशील, शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापे। आता याच्यावर निरूपण करायला लागले तर इथेच 8 वाजतील, मग तर धडाधड पुढे जाते, कारण या एकेका ओवीवर आपण एक एक पूर्वरंग करू शकतो। बघा ना पुढे समर्थ काय लिहितात? शिष्य पाहिजे अति धीर, शिष्य पाहिजे अति उदार, शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थ विषयी। आणि ही सगळी आत्ता जी लक्षणं समर्थांनी सांगितली, ही सगळी लक्षणं घेऊन आपण जर गुरुकडे गेलो तर निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणारच नाही हो। असं म्हणतात की एक विशिष्ट प्रकारचं अंजन असतं, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ समृद्ध आहात असं तुम्ही ऐकलं असेल की ते अंजन म्हणे डोळ्यात गेलं की भूगर्भात दडलेले संपत्तीचे साठे दिसू लागतात। तसंच आहे अहो, गुरुकृपेचं अंजन एकदा डोळ्यामध्ये गेलं की आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाहीच। आणि ज्ञानाचे साठे कुठे कुठे आहेत? आपोआप ज्ञानाचे मार्ग मोकळे व्हायला लागतात। आणि म्हणून आमचे तुकोबाराय गुरुचं काय महात्म्य आहे, तुमच्या माझ्या जीवनात कसं या गुरुचं महात्म्य आहे, कसा हा गुरु केंद्रस्थानी बसलाय। आणि म्हणून तुकोबा म्हणाले, सद्गुरु वाचोनी सापडेना सोया, धरावे ते पाय आधी आधी। आपल्या माणसांबद्दल बोलले आणि लगेच आणखी आपली माणसं आली बघा। पण काय असतं, 1000 श्रोते परवडले, एक बुवा परवडत नाही। तसं आहे आमचे कीर्तन क्षेत्रातले ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार गजानन बुवा राईलकर। आता तुमच्यापैकी अशा अनेक मंडळी आहेत की ज्यांनी माझ्यापेक्षा कितीतरी कीर्तनं बुवांची ऐकली आहेत। आम्हाला फार ऐकायला नाही मिळालं बरं का, अगदी फार थोडी कीर्तनं मी बुवांची पुढे बसून ऐकली आहेत, पण त्यांचा कृपाशीर्वाद डोक्यावर हात ठेवलेला मला अजूनही आठवतो। आणि मला निश्चित असं वाटतं आज जे काही थोडंफार कार्य आमच्याकडनं होतं आहे ते या मोठ्या लोकांचे खरंच आशीर्वाद आणि कृपा आहे। तर राईलकर बुवांची कन्या काकू आली आहे, तिला नमस्कार करते, काकाही आलेत आवर्जून। असो पुढे जाते, सांगायचं असं की कसा हा गुरु तुमच्या माझ्या जीवनात केंद्रस्थानी बसलाय आणि काय या गुरुचं महात्म्य आहे। आणि ते सांगताना तुकोबा सांगतात, सद्गुरु वाचोनी सापडेना सोया, धरावे ते पाय आधी आधी। बघा तुम्ही, जो खरा गुरु आहे तो फार शिष्य करूच शकत नाही, म्हणजे शेकड्यावारी काय डझनावारी सुद्धा शिष्य करू शकत नाही। डझनावारी सुद्धा शंकराचार्यांना 4च शिष्य होते, वेदव्यासांना 4च शिष्य होते, गौतम बुद्धांना 4च शिष्य होते। आता काय झालंय माहितीये का तुम्हाला, एकदा का फी घेतली, अभ्यासक्रम पूर्ण केला की मर तिकडं म्हणाले, असे गुरु आहेत। आमचे अपमार्जने बुवा म्हणायचे, सुरुवातीला ते गुरु असतात, नंतर गुरु लागतात। गोपाल कृष्ण महाराज की आवाज, गोपाल कृष्ण महाराज। गुरु कसा असतो माहितीये का? खरा गुरु कुणाला म्हणावं, लगेच उत्तर दिलं सदैव सो। म्हणजे काय?
तर म्हणाले गुरु हा 2 पंखाचा गरुड आहे. त्याचे पाय तुम्ही धरलेत ना की ज्ञानाच्या गौरी शंकरावर तो तुम्हाला आपोआप नेऊन ठेवणारच. एक उदाहरण देते. काय सर, अशा पद्धतीनं जेव्हा प्रश्न विचारला जातो आपल्याला लगेच कळतं विचारणाऱ्याच्या आविर्भावावरून की याची गुरुबद्दल काय श्रद्धा आहे, काय निष्ठा आहे. मराठीत सांगू काय इमेज आहे. आता कळलं की नाही? काय सर असं म्हणून विचारलेला प्रश्न आणि दुसरा खरंच काहीतरी जाणून घ्यायचंय असं म्हणून नतमस्तक होऊन विचारलेला प्रश्न, जो की रामकृष्णांनी ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल विवेकानंदांनी रामकृष्णांना जो विचारलेला प्रश्न होता तो किती नम्र भावाचा होता सांगा. आपण अनेक वेळा चरित्र ऐकलंय. खरंच देव असतो का? मग तो मला कुठे दिसेल? मग त्याला मला मिळवायचं असेल तर मला काय करावं लागेल? आणि दुसरा उर्मटपणे विचारलेला प्रश्न की जो आपल्याला कळतो, ज्या वेळेला ज्ञानदेवादी भावंडांनी आपल्या ब्रह्मवृंदांच्या सभेमध्ये आपली नावं सांगितली तेव्हा ज्ञानदेवांचं नाव ऐकलं आणि सगळे हसू लागले टार्गेटासारखे. सगळी सभा खो खो हसायला लागली. काय नाव रे तुझं? म्हणाले. नाव काय तुझं? आता ज्ञानदेव मोठ्या नम्रपणे म्हणाले, अहम ब्रह्मास्मी. हसायला लागले सगळे. म्हणाले, ज्ञाना, कोणतं ज्ञान झालं तुला? कोणतं ज्ञान झालं? भैरव. पुढे ज्ञानदेव पुन्हा म्हणाले, अहम ब्रह्मास्मी सर्वं खलु इदं ब्रह्म. आता हे ऐकलो मात्र आणि वाटेवरून एक पखालची चालला होता रेडा घेऊन आपला. लगेच त्यांनी त्या रेड्याला थांबवलं आणि म्हणाले, काय रे ज्ञाना, काय सर्वं खलु इदं ब्रह्म, सगळीकडे सारखंच ब्रह्मतत्व आहे असं तुझं म्हणणं आहे ना? मग थांब म्हणाले आणि त्या रेड्याला थांबवलं. म्हणाले, तुझ्यामध्ये आणि या रेड्यामध्ये जर सारखंच ब्रह्मतत्व असेल तर हा रेडा तुझ्यासारखे वेद म्हटलाच पाहिजे. म्हणेल काय? अहो, अशी पृच्छा करताच, अशी मागणी करताच ज्ञानदेवांनी काय केलं? त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि अतिशय शांतपणे त्या रेड्याला वेदांची रुचा सांगू लागले, संथा देऊ लागले. आणि अहो आश्चर्य, आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे की ज्ञानदेवांच्या पाठोपाठ तो रेडा सुद्धा अस्खलितपणे वेदांच्या रुचा म्हणू लागला. बरोबर ना? मग अशा वेळी आपण एक वाक्य वापरतो, ते मला सांगायचंय, अहो त्याला चांगला गुरु भेटला. बरोबर ना? त्याला चांगला गुरु भेटला. असे सद्गुरु आपणासारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. नाही काळ वेळ तया. बघा ना तुम्ही. म्हणून तर माऊलींचं तत्वज्ञान आज आपल्याकडे अनेक संत आहेत, संत शिरोमणी आहेत, संत श्रेष्ठ आहेत, पण आईच्या जागेवर ठेवावं असे फक्त माऊली आहेत. फक्त माऊली आहेत. ज्ञानदेवांबद्दल बोलताना आपण म्हणतो, ज्ञानराज माऊली आहे, माझी माऊली आहे. असा असतो गुरु आईच्या मायेनं. गुरु काय करतो, गुरु कसा असतो त्याबद्दल मी बोलतेय. आईच्या मायेनं सूक्ष्मपणे, आई सूक्ष्मपणे जपणूक करत असते बघा आपल्या लेकराची. तिला माहिती असतं लगेच आज कणिक भिजवली आणि उद्या पोळ्या नाही जमणार आहेत. वाया गेली तरी चालेल 2-4 पोळ्या रोज, पण हळूहळू सूक्ष्मपणे शिष्याला पिकलेसा होईपर्यंत अशी जपणूक करणारा गुरु आहे. आणि अशा या सद्गुरूंचं काय म्हणाले महिमा वर्णन करावा. आणि म्हणून तुकोबा सद्गुरूंबद्दल बोलताना म्हणाले, लोह परिसाची नसाहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची. या सद्गुरूंचा महिमा अगाध आहे, आलोट आहे आणि अमोघ आहे. अमोघ आहे. एक उदाहरण सांगते.
आणि पूर्वरंग आटोपते. काय करतात सद्गुरू, कसे असतात सद्गुरू? एकदा बरं का, एक धनगर होता आणि या धनगराला आपल्या सगळ्या मेंढ्या यानं घेतल्या आणि जंगलामध्ये आला आणि सगळी ही मेंढ्यांची पिल्लं मेंढ्या इकडे तिकडे चरायला सोडून दिल्या. आता गंमत झाली महाराज, या धनगराला मेंढ्या पाळत असताना, चरायला सोडलेल्या असताना एक छोटंसं वाघाचं पिल्लू सापडलं. अहो, या धनगरानं काय केलं, या पिल्लाला वाघाच्या घरी आणलं. हे माझं पिल्लू या, लुडबुड करताय. दुसरा हात लुडबुड करताय म्हणून तो बिचारा लुडबुड करतोय अशी. नाही तर तुम्हाला वाटेल की काय चालू आहे आणि ह्यांचं काय चालू आहे. वाघाचं पिल्लू घरी आणलं. आता ज्याप्रमाणे ती मेंढरं चरू लागली, वाढू लागली, बॅ 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 करू लागली, अहो तसंच हे वाघाचं पिल्लू पण त्याच्या घरी वाढायला लागलं. कुणाच्या? धनगराच्या. आता काही महिने, काही वर्ष गेली असतील नसतील, एक दिवस पुन्हा या धनगरानं सगळी ही मेंढरं चरायला सोडली. मात्र ते वाघाचं पिल्लू पण इकडे तिकडे इकडे तिकडे फिरतंय आणि झालं असं, एका भल्या मोठ्या वाघानं या कळपावर झडप घातली. आता वाघानं झडप घातली म्हटल्याबरोबर ती मेंढरं घाबरली हो, आणि ती मेंढरं इकडे तिकडे घाबरून पळायला लागली. आणि गंमत झाली अशी की जशी ती मेंढरं पळायला लागली तसं ते वाघाचं पिल्लूही पळायला लागलं. आता हल्ला करणाऱ्या वाघाला मोठं नवल वाटलं. अटॅक करणारा जो वाघ होता तो विचार करायला लागला. म्हणाला, अरे म्हणाला, ही मेंढरं पळतायत ते पळतायत, हा पण पळतोय. वाघासारखा वाघ आहे आणि हा का पळतोय मला बघून. त्याला हे सहन झालं नाही. त्यानं काय केलं, धाड दिशी जाऊन त्या छोट्या वाघाच्या पिल्ल्यावर झडप घातली आणि म्हणाला, ए वाघासारखा वाघ आहे म्हणाले आणि काय आहे मेंढरांसारखं लावलाय, तू का पळतोयस? आता ते वाघाचं पिल्लू म्हणाले, मी पण मेंढरूच आहे, मी पण मेंढरूच आहे. अहो ते तसंच बॅ बॅ करायला लागलं, तसंच बोलायला लागलं, तसंच चरत होतं. आणि ही गोष्ट काही त्या वाघाला सहन झाली नाही. त्यांनी त्याला धरलं आणि ओढत 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 एका जलाशयापाशी आणलं आणि जलाशयामध्ये मान दाबून त्याचं प्रतिबिंब त्याला दाखवलं, आपलं प्रतिबिंब त्याला दाखवलं, आपलं त्याच्याशी असलेलं साधर्म्य दाखवलं, ते पटवून दिलं आणि सांगितलं, लेका अरे वाघासारखा वाघ आहेस तू, मार डरकाळी. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, दुसऱ्याच मिनिटाला अहो सगळं अरण्य दणदणून जाईल अशी आरोळी त्या वाघाने ठोकली. क्षणार्धामध्ये ते पिल्लू अज्ञानाचं पटल फोडून आपल्या मूळ रूपात आलं, मूळ रूपावर आलं. असे असतात सद्गुरू. लक्षात आलं का? आपल्याला आपल्या मूळ रूपाचा, स्वरूपाचा साक्षात्कार घडवून देतात. आणि म्हणून आपणासारखे करीत आपण त्यांच्याकडेच जायचं, त्यांचे पाय धरायचे आणि त्यांनाच विचारायचं की महाराज कोण आहे मी, हु एम आय, व्हॉट इज द मिशन ऑफ माय लाईफ. आणि मग महाराज सांगतील की तू ते आहेस, तत्वमसी असा बोध करतील. लक्षात घ्या, जोपर्यंत जीव आणि शिव, मी आणि तो वेगळा नाहीच आहे, या भागापर्यंत आपण जात नाही, खरा आनंद आपल्याला होत नाही. जसं जोपर्यंत आपण स्वतःच्या घरी गेल्याशिवाय आपल्याला बरं वाटत नाही ना. अहो कुठेही फिरायला जा, आपण घरी गेलं की बरं वाटतं की नाही. बाहेर किती छान खा प्या मजा करा, पण आपल्या घरी आल्यावर आमटी भात खाल्ल्यानंतर जी स्वस्थता लाभते, जी शांतता लाभते, तसंच आहे. तो आणि मी दोन नाहीच होत मुळी. मी तूपणाची झाली बोळवण आणि एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, ही अवस्था यावी असं जर मला वाटत असेल तर मी काय करायचंय, हा विवेक तुकोबाराय आपल्या अभंगामधून जागा करतात की बाबा रे सद्गुरू वाचोनी
सापडेना सोया धरावे ते पाय आधी. या सद्गुरूंचा महिमा काय आहे, काय अधिकार आहे, 2 मिनिटामध्ये दासबोधातल्या ओव्या सांगते आणि पुढे जाते. बघा, सद्गुरूंचं व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर, अनुभवल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येतं, आता सद्गुरू वर्णवेना. आता सद्गुरू, ज्यांनी म्हणाले सद्गुरूच्या कृपेचा अनुभव घेतलेला आहे, त्यांची अनुभूती घेतली आहे, त्याला सुचतच नाही काय वर्णन करावं सद्गुरूंचं. मुळामध्ये सद्गुरूंची प्रचिती यायला, गुरु कळायला आधी गुरु कसे आपल्या आयुष्यात येतात ह्याला फार महत्त्व आहे. लोक आम्हाला सांगतात बरं का, आम्ही इकडं गेलो आणि आम्ही गुरु केला, आम्ही गुरु केला. माझे गुरुजी म्हणतात, तू काय केला? आम्ही गुरु केला म्हणजे तू काय केला म्हणाले. गुरु कधी करायचा नसतो, तर गुरु मिळायचा असतो. लक्षात घ्या, गुरु आपल्या भाग्याने तुमच्या माझ्या आयुष्यात येतात, आपण गुरु करायचा नसतो. अशी एखादी विलक्षण घटना, असा एखादा विलक्षण प्रसंग नकळतपणे आपल्या आयुष्यामध्ये येतो आणि नकळतपणे आपण कधी सद्गुरूंचे होऊन जातो आपल्याला कळत नाही. मान्य आहे की नाही सांगा. आज अनेक कुटुंब मला अशी माहिती आहेत, अनेक व्यक्तींना मी ओळखते की जे सांगतात की वर्षानुवर्ष आमच्या घरामध्ये चालत आलेली परंपरा वेगळ्या देवतेची होती, पण मी वेगळ्याच सद्गुरूंचं करतोय. पण हे का होतं, तर त्यांनी ठरवलंय तुला आपलं म्हणायचं. मला वाटतंय हो की मी कीर्तन करतेय, तुम्हाला वाटतंय आम्ही ऐकायला आलो, पण तुम्हाला इथं आणलं कुणी? तुमच्या पायामध्ये बळ दिलं कुणी? सांगा ना. इथं बसावं हे त्यांनी ठरवलंय, आपण नाही ठरवलं. मला उगाच असं वाटायला नको की माझं कीर्तन आहे, मी कीर्तन करतेय, पण आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची आहे म्हणाले. साळुंखीचे बोल कैसे मंजुळवाणी, बोलविता धनी वेगळाची. काय म्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा, वागवी पांगुळा पाया विण. आणि म्हणून तुमच्या माझ्या मनामध्ये इथं यावं ही प्रेरणा सुद्धा गुरुचीच आहे हो, सद्गुरूंचीच आहे. सद्गुरूंनी ठरवलंय तुम्हाला इथे आणायचंय. आणि मग अशा सद्गुरूंचं वर्णन काय करावं, समर्थ सांगतात, आता सद्गुरू वर्णवेना, जेथे माथा स्पर्शू शकेना, ते स्वरूप मज ज्ञान काय कळे. किती छान लिहितात बघा. समर्थ म्हणाले सद्गुरू कोण आहे हा पूर्ण अज्ञानाला विचारूच नका म्हणाले. जो पूर्ण अज्ञानी आहे त्याला कळणार नाहीच आहे, त्याला अजिबात कळणार नाही आहे. आधी हळूहळू तुम्हाला उपासना करावी लागेल, साधना करावी लागेल. त्या साधनेमधून हळूहळू तुमच्या लक्षामध्ये येईल गुरु कोण आहे, आणि मग हळूहळू तुम्हाला सद्गुरू कळू लागतील. उपमे द्यावा सागर तरी तो अत्यंतची क्षार, म्हणे आता क्षीरसागर तोही नाशील कल्पांती. म्हणजे काय, तर सद्गुरूंना सागर म्हणावं का, सागराची उपमा द्यावी का? अहो तो तर क्षारयुक्त आहे. बरं क्षीरसागर म्हणावं का, तर तोही कल्पांतकाळी नासण्याची भीती आहे. मग काय म्हणूया. पुढे समर्थ लिहितात, उपमे द्यावा जरी मेरू तरी तो अत्यंतची कठोरू. सद्गुरूंना म्हणाले पर्वताची उपमा द्यावी का, पर्वता एवढे ते असं म्हटलं. अहो पर्वताकडे जो कठोरपणा आहे तो आमच्या सद्गुरूंकडे नाही. मग काय म्हणावं.
आणि मग लक्षामध्ये येतं की ही सगळी जी उदाहरणं आहेत ती ज्ञानाचं दिग्दर्शन करणारी आहेत. अहो खरं सांगू का, या जगात ज्ञानच वेगवेगळी रूपं घेऊन प्रकट होत असतं. एकच वाक्य सांगते आणि पूर्वरंग आटोपते, काळजीपूर्वक ऐका. या जगामध्ये ज्ञान हेच वेगवेगळी रूपं घेऊन प्रकट होत असतं. कसं बघा, हेच ज्ञान जेव्हा सत्ता रूपानं प्रकट होतं तेव्हा त्याला देव म्हणतात. नीट ऐका हा, हेच ज्ञान जेव्हा सत्ता रूपानं प्रकट होतं तेव्हा त्याला देव म्हणतात. हेच ज्ञान जेव्हा कर्मरूपानं प्रकट होतं तेव्हा त्याला जीव म्हणतात. आणि हेच ज्ञान जेव्हा बोधरूपानं प्रकट होतं तेव्हा त्याला गुरु म्हणतात. आणि असे हे सद्गुरू, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या. अहो खरा देव आमच्या समोर बसलेला असताना आम्ही इतरत्र त्याला शोधत भटकत फिरत असतो. आणि म्हणून अशा या सद्गुरूंचा महिमा वर्णन करताना आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणाले, सद्गुरु वाचोनी सापडे ना सो, सद्गुरु वाचोनी सापडे ना सो, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी, सद्गुरु वाचोनी सापडे ना सो. असू दे. लोह परिसाची नसा है उपमा, लोह परिसाची, लोह परिसाची सद्गुरु महिमा अगाध, सद्गुरु महिमा अगाध, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सापडे ना सोय, सापडे ना सोय. पुंडलिक वरदा बोला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ. I
कीर्तनाच्या नियमाप्रमाणे हातानं टाळी, मुखानं नाम. मध्यंतरातली जी गायन सेवा केलेली तो माझा लेक आहे मोठा रघुराज निमकर. तो इयत्ता 5वी मध्ये शिकतो. गाणं आमच्या दोघांकडे शिकतो, तबलाही शिकतोय, पेटी शिकतोय. हां, लहानपणापासून मुळे दादा म्हणतात कीर्तन करतो. आत्ता 7-8 कीर्तनं झाली आहेत त्याची. हां, आपल्या इथे गेल्या वर्षी वीर मारुतीच्या उत्सवात पण त्यांनी कीर्तन केलं होतं. ते जर तुम्हाला ऐकायचं असेल तर पुणे दर्पणवर त्याचं नाव टाकलं रघुराज निमकर तर ते ऐकायला मिळेल. काकूंकडे प्रस्ताव मांडलेला आहे की एकदा महाराजांची सेवा करण्याची संधी त्याला द्या. आता बघूया कधी योग येतोय. असो, महाराज ठरवतील, सेवेची संधी मिळेल तेव्हा आपल्याला ऐकायला मिळेलच. पण एकच सांगते, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहू दे. चला आता थोडंसं नाम घेऊया. हातानं टाळी, मुखानं नाम. माझ्या मागे म्हणायचं, गोड आवाजात सगळे मिळून भजन करूया. श्रीमद भागवतामध्ये म्हटलं जाणारं छोटंसं भजन सांगणार आहे एकादशीच्या निमित्तानं, आणि जे महाराजांनाही आवडेल असं निश्चित आहे. तेव्हा माझ्या मागे म्हणायचं, हरी सुंदर नंद मुकुंदा, हरी सुंदर नंद मुकुंदा, हरी नारायण हरी बोल, हरी सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि बोल, हरि केशव हरि गोविंदा, बोला हरि केशव हरि गोविंदा, हरि नारायण हरि बोल, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि बोल. वनमाली मुरलीधारी, बोला वनमाली मुरलीधारी, गोवर्धन गिरिवरधारी, गोवर्धन गिरिवरधारी, नित नित कर माखन चोरी, नित नित कर माखन चोरी, हरि नारायण हरि बोल, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि बोल. बोला हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि बोल. वनमाली मुरलीधारी, वनमाली मुरलीधारी, बोला गोवर्धन गिरिवरधारी, नित नित कर माखन चोरी, हरि नारायण हरि बोल, हरि सुंदर नंद मुकुंदा, बोला हरि सुंदर नंद मुकुंदा, गोपाल कृष्ण महाराज की, पंढरीनाथ
महाराज मंगलमूर्ती जय जय रघुवीर अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज ब्रह्मानंद गुरु महाराज जय जय। तानपुरा थोडा वाढवा। छानच असो। सद्गुरुनाथ महाराज की। चरित्र भाग आपण अनेक वेळा ऐकलेला आहे, पण आता असं आहे की इतकी वर्ष आपण सगळे कीर्तन ऐकले तर असणारच आहे। पूर्वरंगात मी प्रयत्न केला की कालचं रिपीट होऊ नये याचा। भागवतामध्ये सुरुवातीचा एक श्लोक असा आहे की धाता यथा पूर्वम आकल्पयत, म्हणजे धाता म्हणजे ब्रह्मदेव, यथा म्हणजे ज्याप्रमाणे। ब्रह्मदेवानी काय केलं ही सृष्टी निर्माण करताना, तर पूर्वीची कशी होती ती आठवली मग म्हणे तयार केली। मग आता मला सांगा, ब्रह्मदेव सुद्धा जर काही नवीन निर्माण करू शकत नसेल तर बुवा काय करणार आहे, नाही का? तेव्हा ऐकलेलं चरित्र आहे, पण जरा प्रयत्न करते वेगळ्या पद्धतीने सांगायचा। बरं, आज गुरुवार आहे, नंतर आपली सगळ्यांची गुरुवारची उपासना आहे, त्यामुळे मला वेळही कमी आहे, पण तरी सुद्धा माझ्या वेळेमध्ये सगळं बसवते। बघा, महाराष्ट्राची काशी समजलं जाणारं पैठण क्षेत्र, की या ठिकाणी ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखामधून वेद वदविले आणि विद्वानांचा गर्व हरण केला, ते पैठण क्षेत्र। पण ज्ञानदेव गेले, नामदेव देखील विठ्ठलाच्या पायरीशी विसावले, आणि पुन्हा एकदा बहुतांशी समाज विद्वत्तेच्या निष्फळ चर्चेमध्ये गुरफटला। पाठांतर, कर्मठ आचरणांच्या कात्रीमध्ये समाज सापडला। अहो, माणुसकीचा ओलावा कमी होऊ लागला। आता पाठशाळा या नुसत्या घोकमपट्टीच्या पाठशाळा झाल्या, आणि अशीच एक पैठण मधली पाठशाळा होती। अनेक मुलं तिथे पुरुष सूक्त घोकत होती। सहस्त्र शीर्षः पुरुषः सहस्त्राक्ष सहस्त्रपाद, समाजरूपी महापुरुषाचं ते चित्र डोळ्यासमोर उभं राहत होतं। आता झालं असं, एवढ्यामध्ये रस्ता झाडणारे काही सफाई कामगार तिथे आले। ते गुरुजी जे कडाडले, म्हणाले, गप्प बसा मूर्खांनो, कळत नाही का हे लोक आले, थांबा जरा म्हणाले। आता कामगारांचं काहीतरी काम होतं, त्यावर दोन शब्द बोलणं झालं, कामगार निघून गेले, आणि मग गणेश पंतांनी बोलायला सुरुवात केली। हा, करा सुरू पाठ म्हणाले, आणि पाठात काही शंका असतील तर विचारा बरं। अहो, शिष्याने विचारलं पाहिजे गुरुला काही शंका असतील तर। अहो, असं गणेश पंतांचं म्हणणं ऐकताच एक मुलगा उभा राहिला, अगदी 8 वर्षाचा, गोरा पान, डोळ्यामध्ये तेज होतं, छोटीशी शेंडी, गळ्यामध्ये माळ, अंगामध्ये जानवं होतं, आणि मुखावर पूर्वजांच्या तपश्चर्येचं तेज होतं। हा मुलगा म्हणाला, गुरुजी, अहो तुम्हीच सांगितलं की पुरुष सुक्तामध्ये समाजरूपी महापुरुषाचं चित्र रेखाटलंय, म्हणजेच एका अर्थाने देवाच्याच व्यापक देहाचं चित्र आहे ना? हो म्हणाले, अगदी बरोबर बोललास, अगदी बरोबर बोलला। पण मग गुरुजी,
ब्राह्मणोस्य मुखमासी, ब्राह्मण हे त्याचं मुख आहे. बाहू राजन्यकृतः, क्षत्रिय हे बाहू आहेत. वैश्य या मांड्या आहेत आणि शूद्र हे या परमेश्वराच्या विराट व्यापक स्वरूपाचे पाय आहेत. बरोबर ना? हो म्हणाले, अगदी बरोबर. पण मग परमेश्वराची जेव्हा भक्ती करायची असते तेव्हा त्याचे आधी पाय धरावे लागतात. बरोबर ना? मग त्यांचा अधिकार का नाही? त्यांनी का ऐकायचं नाही? असं म्हणणं ऐकताच गुरुजी जे कडाडले, म्हणाले अवलक्षणी कार्टा, अधर्म बोलतोय काय? म्हणाले कुलकलंक जन्माला आलाय भानुदासांच्या कुळामध्ये. आपल्या लक्षात आलं असेल चरित्र कुणाचं आहे. आजी आजोबा चांगलं शिकवतायत ते शिकावं, तर ते नाही, नको तिथं अक्कल पाझळायची असे 2-4 धपाटे घातले आणि हाकलून दिलं या मुलाला पाठशाळेमध्ये. हा मुलगा रडत 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 आजी आजोबांपाशी आला आणि म्हणाला, आजोबा मी वाईट आहे का? गुरुजी म्हणतात की मी मूळ नक्षत्रावर जन्माला आलेलं कार्ट आहे. आई वडिलांना मी गिळलं, पण मी विचारीन त्या प्रश्नाचं गुरुजी नीट उत्तरच देत नाहीत. आणि मग आजोबा देखील हळहळले. म्हणाले, बाळा तुझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारा गुरु आता एकच, आणि ते म्हणजे जनार्दन स्वामी. आपल्या आजच्या चरित्र नायकाचं नाव पुढे सांगते. जनार्दन स्वामी कुठे असतात ते? कुठे भेटतील मला? लगेच सांगितलं, बाळा आपल्या इथे जवळ दौलताबाद नावाचा जो किल्ला आहे, ज्याला देवगिरी असं आपण म्हणतो, तिथल्या किल्ल्यावर मोठे अधिकारी आहेत. आणि मंडळी या मुलाच्या डोक्यामध्ये ते बसलं मात्र. आणि आजी आजोबा कुणालाही न सांगता मुलगा धावत सुटला. हो तुम्हाला सांगू का, ज्याला काहीतरी करायचंय, परमार्थ करायचाय, अध्यात्म करायचंय, त्यांनी ना वाट नका बघू इतरांची. आपलं कसं आहे, आपल्याला सगळीकडे कंपनी लागते. हॉटेलमध्ये जायला कंपनी, फिरायला जायला कंपनी, शॉपिंगला जायला कंपनी. फक्त तिकडं जाताना नो कंपनी, तेव्हा एकट्यालाच जायला लागतं. कीर्तनाला जायला कंपनीनीच येत जा, म्हणजे रिक्षा परवडते. सद्गुरुनाथ सद्गुरुनाथ. सगळ्या आजींना किती आनंद झाला बघा. हे माझं लक्ष तिकडेच जातं. मग आणि मंडळी या मुलाच्या डोक्यामध्ये ते बसलं आणि कुणालाही न सांगता हा पोरगा धावत सुटला. रात्री देवगिरी किल्ल्यावर आला आणि तिथे जनार्दन स्वामींची भेट घेण्याकरता ही भली मोठी रांग लागलेली होती. आणि त्या ओळीमध्ये जाऊन हा मुलगा उभा राहिला. आणि मंडळी या जनार्दन स्वामींकडे अनेक मंडळी काही ना काही तक्रार घेऊन आलेली होती. आणि त्यातली काही मंडळी सांगू लागली, महाराज आम्ही गोसावी गोसावी, मध्यम आम्ही गोसावी गोसावी, आम्ही गोसावी गोसावी, थोडी कृपा भावी, आम्ही गोसावी गोसावी, आम्ही गोसावी गोसावी. महाराज झोळी फाटकी बदलून द्यावी, झोळी फाटकी बदलून द्यावी, मठी अमुची बांधून द्यावी, मठी अमुची बांधून द्यावी. जपा तपाला योग्य साधने, जपा तपाला योग्य साधने, सर्वही द्यावी. आम्ही गोसावी गोसावी,
आम्ही गोसावी गोसावी. शिरापुरी ती भावी, शिरापुरी ती भावी आम्ही गोसावी गोसावी आम्ही. अहो काही गोसावी तर भलत सदा सुद्धा मागायचे. काही गोसाव्यांना ते मागतील ती लहान सहान दान मिळायची. पण काही गोसावी म्हणायचे, महाराज अहो आम्हाला पाहिजे तसं छान ध्यानच लागत नाही, मन एकचित्तच होत नाही. तेव्हा थोडी आखू थोडी गांजा मिळाली तर बरं होईल. आणि मग मात्र स्वामीजी जे कडाडायचे, म्हणाले अशा महामूर्खासारख्या गोष्टी मागता भगवान शंकरांचं ध्यान लावण्याकरता. आणि ही ओळ पुढे सरकता 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 हा 8 वर्षाचा मुलगा आला. जनार्दन स्वामी म्हणाले, बाळा बोल तुला काय पाहिजे. काळजीपूर्वक ऐका, अगदी वेळेत संपवणार आहे मी, सगळी गडबड थांबवा, फक्त माझ्याकडे लक्ष. आणि हा 8 वर्षाचा मुलगा पुढे आला. जनार्दन स्वामी म्हणतात, बाळा तुला काय पाहिजे, तू या ओळीत का उभा आहेस. तर या मुलानं महागूढ प्रश्न विचारला. हा मुलगा म्हणतो, महाराज मी कोण, कोठील कुठे मजला जाणे, काहे जगात घडले मजला येणे, याचा विचार करता शिणलो मी वाया, सांगून हे सुखी करा मज स्वामी राया. अहो हे ऐकलं मात्र आणि जनार्दन स्वामी ताडकन उठले. 8 वर्षाच्या बाळाला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, बाळा कोण तू, कुठून आलास. हा म्हणाला, मी एक्या, पण मी आई वडिलांना गिळलंय हो. 3 महिन्याच्या आत आई गेली, माफ करा 9 महिन्याच्या आत आई गिळली आणि 3 वर्षात बापाला संपवलं असे माझे गुरुजी म्हणतात. मूळ नक्षत्रावर मी जन्माला आलो म्हणून मी वाईट आहे का हो. पण सांगू का स्वामीजी, अहो मी विचारीन त्या प्रश्नाचं गुरुजी नीट उत्तरच देत नाही. आणि मग स्वामींच्या लक्षात आलं. म्हणाले, अरे भानुदासांचा पुत्र चक्रपाणींचा नातू एक्या तो तूच का. तो म्हणाला, हो मी एक्या, पण बाळा तू एकटा नाहीयेस बरं, तू एक्या नाहीयेस, तू एकनाथ आहेस, तू एकनाथ आहेस. आणि त्या दिवसापासून जनार्दन स्वामी त्याला एकनाथ म्हणू लागले. आणि मंडळी स्वामींनी विचारलं, म्हणाले, अरे घरी कळवून आलायस का. तो म्हणाला, नाही सांगितलं. मग स्वामींनी निरोप पाठवला, पोरगा माझ्याकडे, काळजी करू नका. आणि मंडळी त्या दिवसापासून या नाथाचा नियम सुरू झाला. पहाटे उठावं, शौचमुख मार्जन सर्व काही करावं, स्वतःचं सगळं आन्ही आटोपावं. स्वामीजी पूजेला बसणार आहेत, लगेच पूजेची सगळी तयारी करावी. आणि मंडळी त्याला एवढं कळलं होतं की यांच्या नादी लागलो की आपलं कल्याण आहे. अहो एवढं कळलं तरी खूप आहे. समर्थ म्हणाले, जये संगतीची जनी कोण गोडी. आपल्याला भगवंतापासून दूर नेणारी संगती आवडते, पण याला एवढं कळलं की यांचे पाय धरले की आपलं कल्याण निश्चित आहे. म्हणाले निश्चित आहे. आणि मंडळी अनेक शास्त्रांचा अभ्यास एकनाथांचा सुरू झाला. इतिहास, भूगोल, वैद्यक, शेती अनेक अभ्यास जनार्दन स्वामींकडे सुरू झाला. पाहता पाहता दिसा मागून दिवस चाललेत. आणि मंडळी आणखीन एक काम आमच्या या नाथाकडे लागलं, ते म्हणजे दर अमावस्येला गडावरच्या संपूर्ण भाजीपाल्याचा हिशोब जनार्दन स्वामींना देणं. कथा ऐकली तुम्ही, पण पुढचा मुद्दा फार महत्वाचा आहे. एक दिवस झालं असं, अहो नाथाच्या खोलीतला दिवा विजलाच नाही. रघुराज नीट समया विजल्याच नाहीत. जनार्दन स्वामी आले,
पाहतात म्हणाले, नाथा अजून झोपला नाहीस तू? हा म्हणाला, गुरुजी अहो उद्या हिशोब द्यायचा आहे तुम्हाला, आणि या सगळ्या प्रकरणात या सगळ्या व्यवहारात कुठंतरी गडबड झालेली आहे. एका पैची काहीतरी गडबड आहे, काहीतरी चूक आहे, आणि काही केल्या मला ती सापडत नाहीये. अहो एका पैच्या चुकीसाठी नाथ एवढा तळमळतोय हे पाहिलं मात्र. आणि जनार्दन स्वामी एकच म्हणाले, कसे असतात सद्गुरू बघा, बाळा अरे अशी तळमळ जर भगवंताच्या दर्शनाकरता लावलीस ना तर नक्की तुला दर्शन होईल यात शंका नाही. अशीच तळमळ जर दत्तप्रभूंच्या भेटीसाठी, तुझ्या गुरूंच्या भगवंताच्या प्राप्तीसाठी जर लावलीस तर निश्चित तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मंडळी जनार्दन स्वामींना इतकं भडबडून आलं की त्यांनी पहाटे या लेकराला स्वतः अंघोळ घातली, घासून पुसून अगदी. हा म्हणाला, गुरुजी माझे पूर्वीचे गुरुजी असं कधी करायचे नाही, उलट ते म्हणायचे आम्ही गुरु आहोत, आम्ही मोठे आहोत, शिष्यानं सेवा केली पाहिजे गुरुची. आणि मग जनार्दन स्वामी म्हणाले, नाथा अरे ज्ञानेश्वर महाराज तेच तर सांगतायत, जगा धाकुटे होई जे तई जवळीक माझी. अरे स्वतःचा मोठेपणा विसरल्याशिवाय परमेश्वराशी जवळीक करताच येत नाही, मुळी करताच येत नाही. आपण सर्व काही देतो बरं का, फक्त स्व देत नाही. सर्व द्यायला तयार आहे पण स्व स्वतःकडे ठेवलेला आहे. गुरुजी मला द्याल तुम्ही ज्ञानेश्वरी वाचायला? हो देईन की, उद्यापासून रोज वाचत जा थोडा वेळ, मी स्वतः ऐकेन तू कसं वाचतोस. आणि मग दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वरी वाचनाला सुरुवात झाली आणि सुरुवात केली वाचायला. तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पत्र होईजे. अहो ऐकल्याबरोबर जनार्दन स्वामी म्हणाले, नाथा अरे पत्र होईजे नव्हे, पात्र होईजे. पण गुरुजी इथे तर पत्र होईजेच लिहिलंय. अरे ती लिहून घेणाऱ्याची चूक आहे. ज्ञानेश्वरीचे पाठ लिहून घेत असताना अनेकांनी चुका केल्यात म्हणाले, अनेकांनी अनेक चुका केल्यात. त्या चुका आता तुला सुधारायला हव्यात. पण गुरुजी एवढ्या चुका सुधारायच्या म्हणजे मोठं काम आहे. अरे मोठं काम आहे म्हणजे तूच केलं पाहिजेस, म्हणा तूच केलं पाहिजेस. अहो नाथांनी तेही काम हातामध्ये घेतलं आणि मग सुधारून वाचलं. तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. मंडळी नाथांच्या लक्षामध्ये आलं, ज्ञानेश्वरी वाचन तर सुरू होतच, पण स्वामींनी सांगितलं, नाथा आता अनेक वर्ष हा जनार्दन स्वामींकडे राहतोय, साधना करतोय, बघता बघता 12, 14, 16 वर्षांचा एकनाथ झालेला आहे. आता मात्र दत्त दर्शनाचा ध्यास तीव्र कर, बाकी सगळ्या गोष्टींकडचं लक्ष कमी करून भगवंत प्राप्तीची तळमळ वाढव, आस वाढव. आणि स्वतः नाथांनी वर्णन केलंय की जे तपाचरण ते करत होते गुरु भेटावा म्हणून, त्यात काय काय अनुभव त्यांना आले. प्रथम विकास पहावा शुभ्र वर्ण, त्याचे पुढे चांदणे चकचकीत, अत्योत्ताचे वाणी पुढे सूर्य तारांगण, शोध जाणे घेत जावा. बैसावे निश्चळ, त्याचे अग्निडोळे पहावे, केवळ दिसू नये त्यामध्ये रिघावे, स्वरूप पहावे, परी समाधी सोडू नये. जीवाचा हा शिव, देहाचा कुळस्वामी, परी तो अविनाश खाणी प्रकटतो. म्हणे जनार्दन त्या पोटी रिघावे, एकनाथा पहावे आत्मरूप. आणि असं हे तपाचरण चाललेलं असताना फाल्गुन षष्टीचा दिवस आला. लक्षात घ्या, आपल्याकडे तिथीला फार महत्व आहे, बरोबर ना? प्रत्येक तिथीला आपल्याकडे फार महत्व आहे. आणि नाथांच्या जीवनामध्ये फाल्गुन षष्टी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. आणि मंडळी फाल्गुन षष्टीचा दिवस आला, नाथ महाराज ध्यानमग्न बसलेले, सगळ्यांचं लक्ष फक्त माझ्याकडे. आयुष्यभर साधन करतो मनुष्य, देह झिजवतो, सद्गुरूंची सेवा करतो,
पण प्रामाणिक साधक काय अपेक्षा करतो किंवा काय अपेक्षा करावी? आणि मंडळी, नाथ महाराज ध्यानमग्न बसलेले आहेत, वाट बघतायत. अहो दत्त आता येतील मग येतील, आता येतील मग येतील. आणि अचानक जनार्दन स्वामी म्हणाले, नाथा अरे डोळे उघड बाळा, डोळे उघड बरं, समोर बघ कोण आलंय, भगवान दत्तात्रय आलेत. नाथांनी डोळे उघडे करून पाहिलं, मात्र समोर एक फकीर उभा होता. नाथ म्हणतात, स्वामीजी कुठे आहेत दत्त? अरे हे काय, तुझ्या समोर उभे आहेत, पण हे असे का आलेत? अरे असे का म्हणजे फकीराच्या वेशात का आलेत? वेड्या, आजूबाजूला यवनांचं राज्य मोठं आहे, तेव्हा या वेशात फिरलं की बरं पडतं म्हणाले भक्ताच्या दर्शनाला जाताना. नाथ महाराज म्हणाले, स्वामीजी अहो मला हे दर्शनच नकोय. शत्रूला भिवून आपल्या मूळ रूपात सुद्धा येऊ न शकणारा भित्रा देव मला नकोच आहे मुळी. त्यांना सांगा तुम्ही, म्हणाव मला जर दर्शन द्यायचं असेल तर पुराणात मी जे ऐकलं तसं दर्शन द्यावं लागेल. पुराणात मी तुमच्याबद्दल जे ऐकलं छान. आणि मग मंडळी स्वामीजी सांगतात, दत्तात्रय महाराज, दत्तगुरु महाराज, अहो शिष्य भलता हट्टी आहे म्हणाले, भलता हट्टी आहे, तो काही तुमचं मूळ रूपात दर्शन घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि मग म्हणाले, मूळ रूपात जसं मी पुराणात तुमच्याबद्दल ऐकलंय तसंच दर्शन मला हवंय. आणि मग साक्षात छान तीन शिरे सहा हात, तीन शिरे सहा हात, तीन शिरे सहा हात, तया माझा नमस्कार, तया माझा दंडवत, माथा शोभे जटा भार, माथा शोभे जटा भार, अंगी विभूती सुंदर, शंख चक्र गदा हाती, पायी खडावा गळजती, तुका म्हणे दिगंबर, दया माझा नमस्कार, तीन शिरे सहा हात, तीन शिरे सहा हात, तीन शिरे सहा हात, सहा हात, सहा हात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. साक्षात दत्तगुरूंनी आपल्या मूळ रूपामध्ये, मूळ स्वरूपामध्ये नाथांना दर्शन दिलं. आणि मंडळी, जेव्हापासून नाथांना दत्त दर्शन झालं तेव्हापासून नाथ महाराज कमालीचे शांत झाले, कमालीचे शांत झाले. मला काय करू हा पडलेला प्रश्न आहे. याच्या पुढचं इतकं मोठं चरित्र ठरवून आले होते, आताच 7 वाजले. आजची माझी वेळच होती 6:45, ती ऑलरेडी मी क्रॉस केलेली आहे. दादा तुमचं माझ्यावर प्रेम आहे, मी समजूच शकते. काय करू, इथेच थांबू का? उपासना पण आहे, कारण 2 चरित्रामध्ये टर्न असतात, कुठे थांबायचं हे ठरलेलं असतं. एक तर इथे थांबू शकते, नाही तर थोडंसं अजून पुढे 5 मिनिटं जाऊन मग थांबू का, असं करतात.
अनुग्रहापर्यंत जाते. जरा अगदी पुढचा छोटासा भाग पूर्ण करते आणि थांबते. काय आहे, बरोबर 1 वर्ष 1 महिन्याने कीर्तन करते मठात. किती सांगायचं राहिलंय बघा बरं. इतके वर्षांनी, म्हणजे 1 वर्ष 1 महिन्याने तुम्ही सगळे भेटलाय. माझी आई नेहमी एक वाक्य म्हणते, खरं आहे का काय मला माहित नाही. आई म्हणते, मठात कीर्तन असलं की तुला जास्त ऊत येतो. याचं असं मी कारण समजते की माझे सद्गुरू अनंत कोटी ब्रह्मांड नायक सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्यासमोर अगदी बालपणापासून कीर्तन करते. विद्यार्थी दशेत असल्यापासून इथे कीर्तनं केली आहेत. एक चरित्र महाराजांच्या समोर उभं राहून 50 वेळा मी या ठिकाणी सांगितलंय. तेव्हा कुठे खणखणीत बाहेर मला ते सांगण्याचं डेअरिंग माझ्यामध्ये आलंय आणि त्यामुळे असेल कदाचित इथे उभं राहिलं की असं होत असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण सगळ्यांनी माझ्यावर केलेलं प्रेम. बस असो, आपल्या सद्गुरूंजवळच माणूस रडतो. इतर ठिकाणी मी हे बोलू शकत नाही म्हणून बोलले असं समजा. आणि मंडळी, जेव्हापासून नाथांना दत्तदर्शन झालं तेव्हापासून नाथ महाराज कमालीचे शांत झाले, कमालीचे शांत झाले. मग पुन्हा एकदा सद्गुरूंनी नाथांना म्हणजे जनार्दन स्वामींनी उपदेश केला की नाथा, अरे या समाधीच्या सुखात फक्त गुंगून राहू नकोस बरं. अरे देश परिस्थितीकडे पहा, यात्रा कर. तुला जसा विठ्ठल हा आत्म्यातला आनंद सापडला तसा लोकांनाही सांग. देखिली पंढरी देही जनी आणि वनी. तुला जसा विठ्ठल हा काया ही पंढरी आत्मा हा हे तुला समजलं तसं लोकांनाही हे कळू दे. तेव्हा जनामध्येही पंढरपूर दिसायला हवं, वनामध्येही पंढरपूर दिसायला हवं आणि आपल्या देहामध्येही पंढरपूर दिसायला हवं. यासाठी बाहेर पड आणि देश परिस्थितीकडे पहा, यात्रा कर. आणि गुरुजींची आज्ञा प्रमाण मानली आणि नाथ महाराज बाहेर पडले. 4 वर्ष यात्रा केली नाथांनी. अष्टविनायकाचं दर्शन घेतलं, 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं, काशी गया द्वारका प्रयाग सगळं, मथुरा वृंदावन सगळं काही पाहिलं. इच्छा अशी होती की हे सगळं पाहिल्यानंतर मन शांत होईल, तृप्त होईल. पण हे सगळं पाहिलं मात्र आणि नाथांचं मन आणखीनच उद्विग्न झालं. आणखीन देशभर देवभक्तांचे चाललेले हाल पाहिले, सगळीकडे अनाचार चाललेला पाहिला. हे पाहिलं मात्र आणि नाथ महाराज खडबडून जागे झाले आणि आपल्या लेखणीमधून, आपल्या भारुडांमधून, आपल्या गोंधळांमधून अनेक समाजातली छोटी 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 रूपकं देऊन, व्यवहारातले दाखले देऊन समाज परिस्थितीवर जे कोरडे जे लेखन नाथांनी केलं ते खूप मोठं आहे. पुन्हा एकदा राहिलेला जो चरित्र भाग आहे, जो गोंधळाच्या माध्यमातून, भारुडाच्या माध्यमातून नाथांनी जे प्रबोधन केलं, एवढंच सांगते. सातत्यानं सलग 40 वर्ष कार्य करणारे संत एकनाथ महाराज आपली सगळी शिकवण समाजाला देऊन, लोकांना शिकवून सुखानं तृप्त मनानं फाल्गुन वद्य षष्टीचा दिवस निवडला आणि नाथांनी विचार केला की याच दिवशी माझ्या गुरुजींचा अनुग्रह मला झाला, याच दिवशी मला दत्त दर्शन झालं, याच दिवशी मी घरातून बाहेर पडलो, मला साक्षात्कार याच दिवशी झाला. मग माझा शेवटही मी याच दिवशी करणार. आणि मग नाथ महाराज सुखानं तृप्त मनानं आपल्या माहेरी जाण्यासाठी निघाले. माझे माहेर पंढरी आहे भीवरे छाती, माझे माहेर पंढरी. संत एकनाथ महाराजांचा अभंग आहे, 100 वेळा आपण ऐकलेला आहे. आज एकादशी आहे, या निमित्तानं फक्त एकदा पंढरपूरलाही जाऊन येऊ. गुरुवार आहे म्हणून दत्तगुरूंचं दर्शन झालं, आता फक्त पंढरपूरचं एकदा स्मरण करूया आणि थांबूया. बाप आणि आई माझी विठ्ठला रखुमाई, बोला माझी विठ्ठला रखुमाई, माझी विठ्ठला रखुमाई. माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर पंढरी आहे भीवरे छाती.
चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा. माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर पंढरी, आहे भीमरेच्या बोला आहे. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका एका जनार्दनी शरण. कधी माहेरची आठवण, कधी माहेरची आठवण, कधी माहेरची आठवण. माझे माहेर पंढरी, आहे भीमरेच्या आहे भीमरेच्या आहे भीमरेच्या. पंढरीनाथ महाराज. आता फक्त हेची दान देगा देवा म्हणूया आणि आरती करूया. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईल आवडी हेची माझी सर्व. नरक मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी झालेली कीर्तन सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. आज या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी मला दिली त्याबद्दल काकूंना धन्यवाद. दोन्ही साथीदारांचे आभार.